प्रेक्षकांनो, तू भेटेशी नव्याने या मालिकेचा 9 डिसेंबरचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. तर सुरुवातीला आपण बघतोय अभिमन्यू सरांनी या गौरीला ओरडलं होतं परवा, की मी तुला बायको मानत नाही वगैरे वगैरे. आता हे सगळं ऐकून गौरी खूप दुःखी झाली. हा त्यांनी सीन पुन्हा एकदा पहिल्यांदा दाखवलाय. तर इकडे मन्या त्याचं ते पिगी बँक घेऊन येतो आणि गौरीच्या बाबांना देतो आणि म्हणतो, काका हे घ्या पैसे. आता हे ते गौरीचे बाबा विचारतात, का रे मन्या, कशाला देतोय मला पैसे? मन्या म्हणतो, हे पैसे घ्या आणि मला नवीन घर घेऊन द्या, कारण या घरात तर गौरी ताईला यायला बंदी आहे ना. मी नवीन घर घेईल आणि तिथे तिला बोलवील. मग गौरीचे बाबा त्याला जवळ घेऊन समजवतात, अरे मन्या, नाही रे बेटा, कोणी सांगितलं तुला गौरी ताईला यायला बंदी आहे? तुझ्या काकूचं काही गौरी ताई विना पान हलतंय होय? तू बघ, तुझ्या काकूचा राग असा उडून जाणार आहे. तू नको काळजी करू, तुला भूक लागली असेल ना. तेवढ्यात ही गौरीची आई येते आणि त्या दोघांपुढे ताट ठेवून निघून जाते, काहीही न बोलता. आता ते हा मन्या म्हणतो, काका तुम्हाला माहिती आहे का, आज ना काकूचं लक्षच नाहीये कशात. मी शाळेतून आलो ना तेव्हापासून काकूने माझ्याकडे तर बघितलं पण नाही. आता गौरीचे बाबा जेवायला लागतात आणि आता मन्या एक घास घेतो आणि म्हणतो, बघा अशी कशी काकू आहे वेंधळी, भाजीत मीठच टाकलेलं नाहीये काकूने. आता गौरीचे बाबा म्हणतात, अरे देवा, खरंच की रे, थांब मन्या, मी तुला मीठ घेऊन येतो. आता असं म्हणून त्यांनी ते ताट उचललंय आणि आता गौरीच्या आईकडे जातात ते आतमध्ये किचनमध्ये. आता ती गौरीची आई जरा डिस्टर्बच आहे. आता तुम्ही पाहिलं असेल मागच्या एपिसोडमध्ये, ती अर्पिता येऊन ह्यांच्याशी बोलून गेली आहे, त्यामुळे आता ह्या जरा जास्ती इमोशनल झाल्यात. आता ही गौरीची काकू म्हणजे ती शोभा ते सगळं या दोघांचं बोलणं ऐकते. आता गौरीची आई सारखी गौरीने बोललेलं आठवत असते आणि मग अर्पिताने येऊन जी माफी मागितली ती तिला आठवत असते. आता ते सगळं आठवून त्या डिस्टर्ब झालेल्या असतात. गौरीचे बाबा म्हणतात, काय झालं तुला माधवी? आता त्या म्हणतात, तुम्हाला काही हवंय का? आता ते म्हणतात, हो मीठ हवंय मला. आता त्या म्हणतात, अगं बाई, मी मीठ टाकायचं विसरले का कमी पडलंय मीठ भाजीमध्ये? मग आता ते गौरीचे बाबा म्हणतात, कमी नाही पडलंय, तू टाकलंच नाहीस मीठ भाजीमध्ये. गौरीची आई म्हणते, अरे देवा, असं कसं झालं माझ्याकडनं, थांबा हं देते. आता ते गौरीचे बाबा म्हणतात, माधवी, तू आत्तापर्यंत आपल्या एवढ्या संसार झाला पण कधी असं मीठ टाकायला विसरली नव्हती ग भाजीमध्ये, काय झालंय नेमकं? आता गौरीच्या काकूला भलती मजा येते बाहेरून सगळं ऐकायला. गौरीची काकू सगळं ऐकत असते. मग गौरीच्या आईने सांगितलंय की गौरीची नणंद आली होती आणि तिने सांगितलं मला की गौरीला खूप त्रास होतोय हो, म्हणजे ती मला ते सगळं रागाच्या भरात वगैरे बोलली. मग गौरीचे बाबा म्हणतात, हे बघ माधवी, तू सुद्धा मनामध्ये आडीत धरू नकोस. आता तरी विचार कर, तुला जर वाटत असेल गौरीशी जाऊन बोलावं तर अगदी निशंक मनाने जाऊन बोल तिच्याशी. गौरीचे बाबा म्हणतात की रडू नकोस आता माधवी, आणि तुला भेटावंसं वाटलं तर जा भेटायला आपल्या गौरीला. आता या गौरीच्या आईला त्यांच्या भावना अनावर होत आहेत, त्या खूप रडतायत बिचाऱ्या आणि त्यांना कळतंय की त्या चुकीचं वागल्या आतापर्यंत गौरीशी. आता गौरीची काकू हे सगळं ऐकते आणि विचार करते, वा भाऊजी, मस्तच, बरं झालं तुम्हीच वहिनीला चाबी मारली आहे. बरं झालं, आता मीच वहिनीला गौरीशी बोलायला लावते की नाही, तुम्ही बघाच. राज शिर्केंच्या घरामध्ये एंट्री मिळवायलाच पाहिजे. आता काकूने ठरवलंय की गौरीच्या आईच्या माध्यमातून या अभिमन्यू सरांच्या घरात पुन्हा एकदा घुसायचं पैसे मागायला, दुसरं काय. आता गौरीचे बाबा या गौरीच्या आईला जरा शांत करतात. इकडे अर्पिता आणि गौरी दोघी मार्केटमध्ये चालतात. गौरीच्या आणि अर्पिताच्या हातात भल्या मोठ्या पिशव्या आहेत. गौरी म्हणते, आणा अर्पिता ताई, मी घेऊ का पिशव्या? अर्पिता म्हणते, राहू दे ग, नको मस्का मारूस, माझ्याही हातात पिशव्या आणि तुझ्याही आहे ना. गौरी म्हणते, तुम्हाला एक विचारू का अर्पिता ताई? अर्पिता म्हणते, विचार ना. गौरी म्हणते, अचानक तुम्ही मला तुमच्या सोबत का घेतलं आज मार्केटमध्ये जाण्यासाठी? अर्पिता म्हणते, बघतेस ना किती पिशव्या आहेत, एवढं सामान मला एकटीला जमलं असतं का आणायला? मग आता गौरी म्हणते, हो ते पण आहे. मग अर्पिता बोलता बोलता पटकन बोलते, अगं गौरी, काल मी तुझ्या घरी गेले होते. गौरी म्हणते, काय सांगताय अर्पिता ताई? अहो तुम्ही मला सांगितलं नाहीत, आई तुम्हाला काही बोलली का? मग अर्पिता म्हणते, अगं तुझ्या आईलाच भेटायला गेले होते मी गौरी. हे बघ, काही झालं ना गौरी, तरी ती तुझी आई आहे, त्यांना हे लग्न आवडलं नाही ग. आणि काय आहे ना, चुकीचं काहीच नाहीये ग ह्यामध्ये. तुझ्यापेक्षा वयाने मोठा असणाऱ्या माणसाशी तू लग्न केलंयस गौरी, आणि कुठल्याही आईला वाईट वाटणारच ना ग. त्यांना काळजी वाटते तुझी खूप, आणि त्यातल्या त्यात दादाने त्यांना पैसे दिले ग. नाही आवडलं त्यांना, त्यांना वाईट वाटणं स्वाभाविक नाहीये का गौरी, सांग बरं. आणि हे बघ, त्या दिवशी त्या वाटेल तसं बोलल्या दादाला, आम्हाला बोलल्या, चुकीचं होतं ते, पण गौरी
तू पण त्यांना बरंच बोललीस ग, आणि ते सगळं त्या रागाच्या भरात बोलल्या होत्या, तुझ्या काळजीपोटी बोलल्या होत्या ना त्या. गौरी, त्यांचा अपमान होऊ नये म्हणून तू बोललीस, पण मुलीने असं बोलल्यावर कुठल्याही आईच्या जीवाला लागेल ना ग. मी बघत होते त्या दिवशी त्यांच्या प्रत्येक शब्दामध्ये तुझ्याबद्दलची काळजी दिसत होती ग, कळकळ दिसत होती. गौरीला ते सगळं ऐकून आणखीन जिव्हारी लागलंय. आता अर्पिता ताई म्हणतात, अगं त्यांना खूप आठवण येते ग गौरी तुझी, खरंच. म्हणजे बघ ना, काही झालं तरी आईचं काळीज आहे ग ते. गौरी म्हणते, मी तरी काय करू अर्पिता ताई, दोन्ही घरं माझेच आहेत ना, एकीकडे सासर आहे आणि एकीकडे माहेर आहे. अर्पिता म्हणते, हे बघ, तू नको काळजी करूस, आज न उद्या सगळं विसरतील सगळं आणि तुला माफ करतील ग ते. आता असं अर्पिता बोलते आणि आता ही गौरी पटकन अर्पिताला मिठी मारते. आजचा भाग पण त्यांनी छान दाखवलाय प्रेक्षकांनो. आता त्यांनी पुढच्या सीन मध्ये काय दाखवलंय, गौरी कॅन्टीन मध्ये तिचे सगळे कामं आटपून घेते आणि मग कोणी नाहीये याचं इकडे तिकडे बघून घेते, म्हणजे असं आणि खात्री करून घेते की कोणी तिला बघत तर नाहीये ना. आणि आता ती डायरी पुढे वाचायला घेते. आता त्या डायरीमध्ये ना खूप छान आणि रोमॅन्टिक असा सीन त्यांनी दाखवलाय आज माही आणि तन्वीचा. गौरी ती डायरी वाचते, डायरीच्या पहिल्याच वाक्यात लिहिलेलं असतं आणि गौरी ते वाक्य वाचते, माही नवरा म्हणून खूप गोड असेल असं मला कधीच वाटलं नव्हतं. गौरी ती डायरी वाचण्यात मग्न झाली आहे आणि तो जो गौरी वाचते ना ते सगळं त्यांनी सीन आपल्याला दाखवलाय. आता ही तन्वी, माही आणि गौरी असं ते बदामामध्ये लिहित असते. माही तन्वीला म्हणत असतो, बघू दे ना तन्वी, काय काढतेस. आता तन्वी म्हणते, थांब न रे जरा, काढू तर दे मला पूर्ण. आता तन्वीने ते पूर्ण काढलं आणि माहीला दाखवलं. आता माही म्हणतो, वाव, अमेझिंग यार तन्वी, हे तू काढलंयस. तन्वी म्हणते, हो छान आहे ना, थांब जरा. तन्वीने आता त्या बदामावरती असं छानसं एक तिच्या ओठाने मार्क्स बनवलेत. मग आता माही तिला म्हणतो, काय तन्वी, काय उपयोग. मग तन्वी दुसरीकडे सुद्धा त्या म्हणजे बदामावरती तिच्या ओठांचे मार्क्स असे उमटवते किस घेऊन. मग आता माही म्हणतो, काय ग तन्वी, साक्षात माही इथे असताना त्या हार्टवर काय किस देतेस. आता ही तन्वी त्याला गोड मारते आणि म्हणते, काय रे माही, चल आगाऊ कुठला. आता त्या तन्वीने ते हार्ट असं फाडलंय. मग माही म्हणतो, अरे अरे अरे, हे काय केलंस, डायरेक्ट हार्ट ब्रेक करून टाकलास तू तर माझा. तन्वी म्हणते, अरे हार्ट ब्रेक नाहीये, ते एक्सचेंज ऑफर आहे. हे जे आहे ना, हे तू तुझ्याकडे ठेवायचं आणि माही मी माझ्याजवळ ठेवणार. माही म्हणतो, अरे वा, आईने तुझ्या होकार काय दिला, तू एकदम मस्त रोमॅन्टिक झाली आहेस. आता लगेच तन्वी म्हणते, नकोय का तुला, चला आणि इकडे. आता हा माही पटकन तिचा हात असा हातात घेतो आणि म्हणतो, जोपर्यंत ही तन्वी माझ्या हातात येत नाही ना तोपर्यंत ही चिठ्ठीतली तन्वी माझ्याकडे असू देत. तन्वी लाजते आणि म्हणते, काय रे माही, सोड माझा हात, तुला काही लाज वगैरे वाटते की नाही. मग आता माही म्हणतो, अरे आता तर म्हणालीस की तुला माझ्यासोबत कायम राहायचंयस. आता तुझ्या आईने परमिशन दिली आहे तन्वी. आता अख्ख्या जगात कोणी बघितलं जरी ना तरी मला काही फरक पडत नाही. आता ही तन्वी म्हणते, माही तू जरा आगाऊच आहेस. आता माही म्हणतो, जास्तच, कळेल ग तुला हळूहळू बायको झाल्यावर. आता तन्वी म्हणते, हो का, तुला ना जरा फटकेच द्यायला हवेत. माही म्हणतो, ओके बाबा, सॉरी. आता बायको म्हणेल ते पूर्व दिशा, मग तर झालं. नाही बाबा, फटके वगैरे देऊ नकोस. आता तर मला भीती वाटायला लागली आहे. लग्नानंतर आईचे म्हणजे बोलणे की तुझे फटके, यावरच पोट भरावं लागतं की काय मला. आता ही तन्वी गोड हसते. मग आता माही म्हणतो, खरंच सांगू तुला तन्वी, तुझ्यासोबत ना भांडण करायला खूप मजा येते. मग आता तन्वी म्हणते, अच्छा, भांडण करायला तुला मजा येते होय, आणि मग माझ्या हातचे फटके नकोय का. मग माही अगदी असा इमोशनल आणि असा एकदम रोमॅन्टिक होऊन म्हणतो की अगं तुझ्या हातचे फटकेच काय, विषय घ्यायला तयार आहे मी. आणि आता तन्वी त्याला अशी पुन्हा गोड म्हणजे एक असे मारते त्याला चापट, काय रे माही, तू पण काही पण बडबडतोस, काही पण बोलत असतोस. माही म्हणतो, अगं असं काय करतेस तन्वी, खरंच की. तर या दोघांचा असा छान रोमॅन्टिक सीन वाचून ही गौरीच इकडे लाजत असते. गौरी विचार करते, अगं बाई किती छान होतं ना या दोघांचं सगळं. होतं काय म्हणते मी, अजूनही असेल ना. मॅडमनी या दोघांच्या लग्नाला परवानगी दिली म्हटल्यावर हे दोघं छान सुखात राहत असतील, लग्न केलं असेल दोघांनी आणि सेटल झाले असतील छान कुठेतरी. आता गौरीला असं वाटतंय माही आणि तन्वीचं लग्न झालं असेल. आता गौरी पुन्हा स्वतःशीच विचार करते, पण गौरी मॅडम
तुमचं आणि सरांचं नातं असं कधी होणार? आता पुढच्या सीन मध्ये बघा प्रेक्षकांनो, अर्पिता आणि गौरीचं मनोमिलन झालंय शेवटी आज. आता ही गौरी सॉरी सॉरी करत पळत पळत येते आणि म्हणते, सॉरी अर्पिता ताई, मी जरा अभ्यास करण्यात बिझी होते त्यामुळे उशीर झाला, आणा इकडे मी मळते कणिक. आता लगेच अर्पिता म्हणते, काय सॉरी सॉरी लावलंय ग केव्हाचं, कुठून घेतली अशी ट्रेनिंग, प्रत्येक वेळेला आपलं सॉरी सॉरी सॉरी, काही गरज नाहीये, राहू दे मी ते करते. गौरी म्हणते, खरंच हो अर्पिता ताई, आय एम सो सॉरी. अर्पिता म्हणते, काही गरज नाहीये प्रत्येक वेळेला सॉरी सॉरी म्हणायची, किती छळलं आम्ही तुला या घरात आल्यापासून. आम्ही तो दादाही तसाच सारखा वसवस करत असतो तुझ्या अंगावर, मध्ये मध्ये घेतो तुझी बाजू, पण कधी तुझ्याशी दोन प्रेमाचे शब्द बोललाय का तुझ्याशी? तरी आपली तू पदर खोचून आमच्यासाठी कष्ट करायला तयार. आता गौरी म्हणते, अर्पिता ताई तुम्ही? अर्पिता म्हणते, गौरी अगं मी नाही ग चिडले तुझ्यावर, खरं तर तू मला माफ कर, मी तुला काय नाही ते बोलले ना, मला तर माझ्या वागण्याची सुद्धा लाज वाटते ग आता, काय नाही ते बोलले ना मी तुला. गौरी खूप खुश होते आता प्रेक्षकांनो. अर्पिता म्हणते, खरंच गौरी मीच तुला सॉरी म्हणते, तुझं प्रेम मला दिसलंच नाही ग, का करतेस एवढं सगळं आमच्यासाठी? गौरी म्हणते, असं काय करता अर्पिता ताई, तुम्ही सगळी माझी माणसं आहात ना, तुम्ही रागवलात माझ्यावर, त्याच्या मागे काहीतरी कारण होतं ना, उगाचच थोडीच रागवलात तुम्ही, तुमचा गैरसमज झाला होता माझ्याबद्दल म्हणून तुम्ही अशा वागलात माझ्याशी. गैरसमज कोणाचाही होऊ शकतो अर्पिता ताई. अर्पिता म्हणते, हो ना गौरी, अगं दादाचं काय, माझ्या दादावर प्रेम करतेस ना? गौरी आता जरा लाजते. मग अर्पिता म्हणते, बोल ना माझ्याकडे बघून, करतेस ना माझ्या दादावर तू प्रेम? ए गौरी, अगं किती गोड आहेस ग तू, खरंच माझं मेलीचं चुकलंच, मीच तुला ओळखायला जरा उशीर केला ग, खरंच करंटीच आहे बाई मी, मला तुझं प्रेमच ओळखता आलं नाही, मला माफ करशील ना ग गौरी? गौरी म्हणते, असं काय बोलताय अर्पिता ताई, तुम्ही माझ्यापेक्षा मोठ्या आहात ना, मोठे माणसं कधी लहानांची माफी मागता का? अर्पिता म्हणते, हो, मोठ्यांनी लहानांची माफी मागायलाच हवी, लहानांनी पण त्यांना शिक्षा दिलीच पाहिजे. तू पण दे मला शिक्षा, त्या दिवशी मी तुला ती तिखट जाळ भाजी खायची शिक्षा दिली होती ना, तशीच शिक्षा मला दे, चल घेऊन टाक सगळ्यांचा बदला, घे बरं. गौरी म्हणते, असं काय करता अर्पिता ताई, जे घडायचं होतं ते घडलं, सुडाच्या आगीमध्ये माणसं फक्त होरपळतात, ओंजळीमध्ये उरते ती फक्त राख, माझ्या ओंजळीत मला फक्त फुलं हवी आहेत. आता ही अर्पिता म्हणते, भरशील गती फुलं सगळी, पण आधी मला शिक्षा दे. गौरी म्हणते, बघा बरं, ती शिक्षा तुम्हाला सहन करावी लागेल. अर्पिता म्हणते, मी सगळी शिक्षा सहन करायला तयार आहे. गौरी म्हणते, मग तुमची शिक्षा ही आहे की आजपासून तुम्ही मला तुमच्या लहान बहिणीसारखं वागवायचं. लहान बहिणीला कसं मनातलं सगळं सांगतो आपण, अगदीच सगळं, तसं तुम्ही पण तुमच्या मनातलं मला सगळं सांगायचं. मग तिला कामं सांगायची, ओरडायचं, गरज पडल्यावर फटके सुद्धा द्यायचे, तसे फटके पण द्यायचे हा मला. आणि फायनली या नंदा भावजया एक झाल्या असं त्यांनी दाखवलंय. आता बघा हा, गौरी म्हणते, आणा इकडे, आता मी करते ते. आता ही अर्पिता म्हणते, जा बाई बाकीचे कामं कर, मी हे सगळं करते, आणि बाकीची कामं करायला काय तुझी नणंद येणार आहे का? आणि आता गौरी हसते आणि दुसरे कामाला लागते. गौरी आता जात असते तेव्हा अर्पिता तिला पुन्हा आवाज देत म्हणते, गौरी, प्रेमळ माणसांची ओंजळ देव कधीही रिकामी ठेवत नाही, तू खूप गोड आहेस ग, तू कितीही थांबवलंस तरी सुद्धा तुझ्या प्रेमात पडल्याशिवाय माझा दादा पण राहणार नाही. मी जशी तुला आता मिठी मारली ना, तसंच दादा पण तुला एक दिवस नक्की मिठीत घेईल बघ. तर आता पुढचा जो सीन आहे ना प्रेक्षकांनो, हा सीन त्यांनी इन्स्टावर आधीच दाखवून दिला बरं का, आणि आता टीव्हीवरती आता दाखवतायत ते. गौरी अभिमन्यू सरांचे कपडे असतात तिथे, तर ते कपडे पडलेले बघून विचार करते, कसंही बाई यांचं, कसे टाकलेत हे कपडे, स्वतः नेहमी म्हणतात की माझ्या कपड्याला हात लावू नको, आणि आता बघा कसे कपडे टाकलेत. गौरी आता ते कपडे असे हातात घेते, कुरवाळते, आणि आता विचार करायला लागते की त्या कपड्यांमध्ये अभिमन्यू सरच आहे. थोडक्यात काय, गौरी आता जरा रोमॅन्टिक झाली आहे. गौरी अभिमन्यू सरांना मिस करत असते. आता ती त्यांच्या शर्टला खूप वेळ निहाळते आणि तो शर्ट असा अलगदपणे स्वतःला अशी बिलगवून घेते आणि म्हणते, यांना कळतच नाही बाई माझ्या मनात काय येते, म्हणजे तुला तरी कळतंय का रे, म्हणूनच ते मला म्हणत असतात की मी तुझा नवरा नाहीये, मी काही तुला माझी बायको मानत नाही, वगैरे वगैरे. गौरी त्या शर्टाशी बोलते बरं का, आणि वागताना ते वेगळंच वागतात बाई, तू तरी सांग ना रे, त्यांच्या मनात काय आहे, त्यांना आवडते का रे मी? नाही म्हणजे त्यांच्या मनात कुठेतरी छोट्याशा कोपऱ्यामध्ये
काहीतरी आहे का रे माझ्याबद्दल? सांग ना रे तू तरी मला, सांग ना प्लीज. गौरी आता त्या शर्टाच्या बाहीमध्ये तिचा असा हात घालते आणि तो हात असं स्वतःभोवतीच अलगदपणे कुरवाळते. खरंच छान दाखवलंय प्रेक्षकांनो. म्हणजे ती अशी अभिमन्यू सरांच्या प्रेमात अकंठ बुडाली असं त्यांनी दाखवलंय. आता गौरी किती वेळ त्या शर्टाला असं बिलगून ठेवते आणि फील करत असते आणि आता इकडे तिकडे बघते कोणी नाहीये आणि त्या शर्टाला म्हणते, ए सांगू नको ह त्यांना, नाहीतर येतील वस्कन अंगावर माझ्या. आणि आता चिडले ना की खूप गोड दिसतात ते. अगं बाई गौरी काय करू प्रेक्षकांनो, काय काय मस्त मस्त दाखवलंय आज. म्हणजे मला जरा हसू आलंय पण छान दाखवलंय. गौरी विचार करते, खरंच खूप गोड आहात तुम्ही. चला गौरी मॅडम कामं करा, नाही तर आपला वेळ ह्याच्यातच जाईल आणि मग ओरडा खावा लागेल. आणि आता गौरी तो शर्ट असा म्हणजे बघून ठेवत असते, काही पैसे बिसे तर नाही ना त्यामध्ये. आणि आता त्यात तिला ते तन्वीचं असं अर्ध फाटलेलं ते हार्ट सापडतं आणि नेमकं तिने आजच वाचलेलं असतं ना तन्वी आणि माहीचा तो रोमॅन्टिक सीन. आता हे वाचल्यानंतर ती विचार करायला लागते, अरे देवा हे काय करते सरांकडे. आणि आता ती तिच्याकडे असलेलं ते जे अर्ध हे आहे ना ते जोडून बघते आणि आता ते बरोबर कंप्लीट बदाम तयार झालाय. म्हणजे त्या डायरीमध्ये असतो ना तन्वी माही, म्हणजे तन्वी हे सरांकडे असतं नाव लिहिलेलं आणि माही त्या डायरीमध्ये असतं. आणि आता गौरीला जरा टेन्शनच आलंय, हे पान सरांकडे म्हणजे आता गौरीला कळायला कितीसा वेळ लागणार आहे की अभिमन्यू सरच माही आहेत आणि हा भाग त्यांनी संपवलाय. आणि प्रेक्षकांनो पुढचा प्रोमो पण त्यांनी तोच दाखवलाय. आता या गौरीने अभिमन्यू सरांना जाब विचारलाय की हे शोधत होतात ना माही. आता हे ऐकल्यानंतर अभिमन्यू सर त्यांची पुढची लव्ह स्टोरी गौरीला सांगतात का, यासाठी मी जरा जास्ती उत्सुक आहे. काय वाटतं तुम्हाला प्रेक्षकांनो? मला तरी वाटतंय प्रेक्षकांनो की मालिका आता आपला निरोप घेणार आहे. तुम्हाला काय वाटतंय? एवढ्या लवकर खरं तर निरोप घ्यायला नको होता, पण ठीक आहे, चांगल्या गोष्टी या कमी सहवासात असतात. तशीच ही मालिका आपल्या कायम स्मरणात राहील हे खरंय. बघूयात आता फक्त या मालिकेचा शेवटचा एपिसोड आणि शेवट गोड कसा होतो. बरं, ज्यांनी कोणी अजूनही चॅनलला नसेल सबस्क्राईब केले त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तू भेटेशी नव्याने या मालिकेचे शेवटपर्यंत सगळे रिव्ह्यूज एन्जॉय करायला विसरू नका. प्रेक्षकांनो उद्या भेटूयात नवीन रिव्ह्यू सहित तू भेटेशी नव्याने या मालिकेच्या नवीन रिव्ह्यू सहित. तोपर्यंत धन्यवाद.